नमस्कार निलेश सर. सर्वप्रथम तुम्ही 1200 किलोमीटरची राईड सक्सेसफुली कंप्लीट केल्याबद्दल तुमचे अभिनंदन. नमस्कार. हा इव्हेंट करण्यामागचे तुमचे काय कारण होते? मी स्वतःची कॅपॅसिटी किंवा स्वतःची क्षमता तपासण्यासाठी हा 1200 किलोमीटरचा पुणे हैदराबाद पुणे ही राईड पूर्ण केली आणि ती राईड यशस्वीपणे पूर्ण केली. या इव्हेंटसाठी कशी तयारी केली? या इव्हेंटसाठी मी इनडोर सायकलिंग, आउटडोर सायकलिंग, 3 दिवस जिम, 3 दिवस सायकलिंग अशा प्रकारे गेले वर्षभर झाले मी याची तयारी करत होतो. इव्हेंटसाठी न्यूट्रिशन, हायड्रेशन, फूड स्लीप याचे तुम्ही कसे नियोजन केले? साधारण म्हणजे या इव्हेंटसाठी आम्हाला 90 तासाचा कट ऑफ टायमिंग दिला होता. त्यामध्ये आम्ही न्यूट्रिशनचं विचारलं तर दर 4 तासाला सॉलिड फूड आणि दर 1 तासाला ऑन द सॅडल साधारण ड्रायफ्रूट लाडू किंवा कार्बोरन्स, फास्टनर असे पूर्ण राईडचे 90 तासाचे नियोजन केले होते. आणि दर 4 तासाला सॉलिड फूड, डिनर, लंच, ब्रेकफास्ट, त्याच्यानंतर दर 12 तासामध्ये 2 तास 3 तास झोप असं झोपेचे नियोजन केले होते. आणि जेव्हा फार दुपारी उन्हाची वेळ असेल किंवा 1 ते 3च्या वेळेत पण थोडंसं झोपेचं नियोजन आम्ही ठेवलं होतं. बर. इव्हेंट दरम्यान कोणत्या चॅलेंजेसनी तुम्ही तोंड दिलं? या इव्हेंट्स मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे वातावरण मधले व्हेरिएबल वातावरण होतं. सकाळी पहाटे फार थंडी असायची, दुपारी फार कडक ऊन असायचे, संध्याकाळी झोपेचा प्रॉब्लेम असायचा. कारण इव्हेंट जरी 90 तासाचा असला तरी वेळ हा पुरत नाही. आणि साधारण आम्ही 90 तासामध्ये 9 तास असे झोपलं असेल. पहिल्या दिवशी 5 तास, पहिल्या दिवशी 4 तास, दुसऱ्या दिवशी 3 तास, तिसऱ्या दिवशी 2 तास. रात्रीचे असे साधारण आम्ही 8 ते 9 तासाचीच आम्हाला झोप मिळाली. त्यामुळे झोपेवर कशी मात करता येईल, वातावरणाशी कशी मात करता येईल आणि पूर्ण सॅडल टाइम म्हणजे आपण सॅडलवर जास्तीत जास्त कसं बसू शकतो हाच चॅलेंजिंग पार्ट होता. बर. खूपच छान तुम्ही नियोजन केलं होतं. तुमचा हा जो इव्हेंट आहे तुम्ही ज्याप्रमाणे प्लॅन केला होता तसा झाला का सक्सेस? प्रत्येक लढाई किंवा प्रत्येक लढाईची स्ट्रॅटर्जी ऑन पेपरवरची प्लॅनिंग आणि जेव्हा आपण ऍक्च्युअल काम करतो किंवा ऍक्च्युअल वर्क प्रॅक्टिकल करतो त्यात फार फरक पडतो. तर त्या वेळेस आपल्याला स्ट्रॅटर्जी चेंज करावी लागते. त्यात या इव्हेंटला पण तसंच झाले. आम्ही बरेच वर्कआउट केले होते की 4 तासाला हे करायचं, 8 तासाला ते करायचं, पण प्रत्यक्षात तसं होत नाही आणि तसं झालंच नाही. पण जसे वेळ येईल, जसे पुढे चॅलेंज येतील तसे त्याप्रमाणे ऐन वेळेचे नियोजन केले आणि ही राईड आम्ही सक्सेसफुली पूर्ण केली. बर. या इव्हेंट बद्दल थोडंसं ट्रेनिंग किंवा ऑर्गनायझर्स किंवा को रायडर्स यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? या इव्हेंटसाठी मला माझे गुरु किंवा माझे ट्रेनर श्री आशिष जोशी सर यांचे ट्रेनिंग माझे गेली वर्षभर सुरू आहे. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आमची ट्रेनिंग, इनडोर ट्रेनिंग, आउटडोर ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग, परत न्यूट्रिशन, डाएट याच्याबद्दल गेले वर्षभर ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि त्याचाच परिपाक म्हणून हा इव्हेंट आम्ही पूर्ण करू शकलो. तसेच या इव्हेंटमध्ये एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे की या इव्हेंटमध्ये मला थोडी मेडिकल इमर्जन्सी आली होती, पण याच्यावर पण मात करत असताना मला जोशी सरांचं, माझे मार्गदर्शक श्री बप्पा बारबोले यांचे पॉझिटिव्ह थिंकिंग करून आपण राईड कशी पूर्ण करायची याच्यासाठी या दोघांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले, जोशी सरांचे आणि बप्पा बारबोलेंचे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच सचिन ठाकूर आणि हेळंबे सर या दोघांनी पण भावाप्रमाणे माझी काळजी घेतली पूर्ण इव्हेंटमध्ये.
त्याबद्दलही त्यांचे आभार. थँक्यू सर.